संजय राऊत असे म्हणतात की नागपूरपासून ते मुंबईपर्यंत महापालिका स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला याचा काय फटका बसू शकतो? नाही, आता ते कुठल्या दृष्टीने म्हणजे काय मनात आहे त्यांच्याही काय अजून समजलेलं नाही. तर त्यांना एकलो चलो रे त्यांचा नारा असेल तर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं आपण समजूया. काय बीड हत्या प्रकरणामध्ये अजून देखील आज 7 आरोपींना मोका लावलाय. मात्र वाल्मिक कराड यांच्यावर अजून देखील मोका लागला. वाल्मिक कराडला अजून आरोपीच केलेला नाही आणि कुटुंबाने FIR मध्ये नाव दिलेलं आहे. वाल्मिक कराड यांचं नाव, ह्याचं नाव कुटुंबाने दिलेलं आहे. मला हे समजत नाहीये की ह्या प्रकरणामध्ये एवढी गुप्तता, एवढी लप्पालप्पी पोलीस का करतायत? जेव्हा जेव्हा बहुचर्चित हत्या किंवा बहुचर्चित एखादी गोष्ट उघडकीस येते आणि पोलीस तपास करतात तेव्हा 24 तासात किंवा 48 तासात एकदा तरी प्रेस ब्रीफिंग होतं आणि प्रेसला सांगितलं जातं की हे चालू आहे, ते चालू आहे, असं झालंय, तसं झालंय. याच्यात काही कळायलाच मार्ग नाही. का लपवतंय पोलीस? काय लपवण्यासारखं काय याच्यात? हा कुठेतरी डाव साधला जातोय, लांबवलं जात आहे. म्हणजे विसरतील लोक आणि मग आपल्या पाहिजे तसं आपण ही केस वळवून घेऊया. सर, संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिलाय, परंतु मागील काळात पाहिजे ठाकरे आहेत ते वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. तर मुख्यमंत्री देखील काल त्यांच्या भाषणात म्हणले की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान कोणताही पक्ष कुणासोबतही जाऊ शकतो, माझी काही हरकत नाही यावर. ठीक आहे, ते मुख्यमंत्र्यांची कोणी भेट घेणं याच्यावर आक्षेपार्ह काहीच नाही, काहीच आक्षेपार्ह. शेवटी कामासाठी आमदार निवडून येतो, आमदार जातो, मुख्यमंत्र्याला भेटतो, कामं करून घेतो, मुख्यमंत्री कामं करतात. आक्षेपार्ह काय? परंतु ज्या प्रकारे फडणवीस म्हणाले की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते त्यांचं पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, त्यांचं पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. त्यांच्या आपापसातल्या मारामाऱ्या थांबवा. एवढ्या मारामाऱ्या चालू आहेत. सर, बीड हत्या प्रकरणाचे जे देशमुख कुटुंब आहे ते वारंवार मागणी करतात, पोलीस काय तपास करतायत हे आम्हाला माहिती देत नाही. मग मी तुम्हाला तेच सांगतो, एवढं पोलीस का लपवतायत? मी सुद्धा सकाळी जो व्हिडिओ बघितला, पोलीस का लपवतायत? काय लपवण्यासारखं काय आहे? बाबा ही चौकशी झाली, हे मिळालं, हे मिळालं, हे मिळालं, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे सगळ्यांपासून. संशयाची परिस्थिती पोलीस का निर्माण करतायत हेच कळत नाही. मुख्यमंत्री असे म्हणजे वारंवार उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे आणि मुख्यमंत्री असं देखील म्हणतात की उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीये. 2014 पर्यंत मला तो अनुभव आलाय असं देखील ते म्हणतात. काय 2019 पासून ते 2024 पर्यंत मुख्यमंत्री असे म्हणतात की उद्धव ठाकरे वारंवार भेट देतात. उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत, मित्र आहेत. चांगलं ना, कोणीच कोणाचं शत्रू नसावं, सगळ्यांनी सगळ्यांचं मित्रच असावं. चांगलं, चांगला बोध आहे. हिंदी नाही काय लागणार नाही, असं आहे. एखाद्याबद्दल चांगलं बोललं की त्यांना उद्ध्वस्त करणारी शक्ती 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या बोटावर ठेवली. तेव्हा ही शक्ती कुठे होती? तेव्हा कुठे होती ही शक्ती? महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचा केंद्रबिंदू शरद पवार आहेत, ते कुठे होती ही शक्ती? चांगलं बोललं की मध्ये मिठाचा घडा का टाकायचा? चांगलं बोललेत ना, वाईट तर बोलले नाहीत ना. नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलंय, ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट. झाले 2 दिवस झाले ते वक्तव्य करून, त्याच्यावरती माझं बोलणं नाही झालं. चला, थँक्यू सर. सर, संजय राउत ने एकला चलो का नारा लिया और किस तरीके से आप देखते हो? वो उनकी पार्टी है, उनकी राजनीतिक भूमिका, सियासती भूमिका क्या होगी उसके ऊपर हम क्यों हमारी टिप्पणी है? तो उनको सही लगता है वो करेंगे. सर, पवन खेड़ा ने कहा है कि पवन खेड़ा ने कहा हुआ है कि लोकसभा तक ही हमारा यूपी, आगे हमारी कोई जवाबदारी नहीं.
इसको लेकर संजय राउत ने आज ये बयान दिया हुआ है। क्या आपको लगता है कि इंडिया अलायंस में कांग्रेस एक बड़ा पक्ष है, उसको संभाल के लेना चाहिए, वो नहीं कर रहे? देखो, ये बात उतनी ही सच है कि कांग्रेस बड़ा पक्ष है। बड़े भाई के नाते सबको साथ में ले जाने की जिम्मेदारी कांग्रेस की है और कांग्रेस ने ये जिम्मेदारी से हटना नहीं चाहिए। लॉन्ग टर्म में उसका बहुत नुकसान हो जाएगा। सर, बिहार में इलेक्शन शुरू हो चुके हैं, देश की तरफ से इलेक्शन शुरू हो चुके हैं। वहाँ लालू प्रसाद यादव नीतीश कुमार को हाथ मिलाने की बात की, वही ईडी की 2009 में कार्रवाई शुरू हुई। किस तरीके से देखते हो सर? किसके ऊपर कार्रवाई शुरू हुई? सर, जो उनके सपोर्टिंग पार्टनर्स हैं, समाजवादी के बड़े नेता हैं वहाँ के, उनके ऊपर एक वो तो चालू ही रहता है, उसमें क्या है। तो जैसे ईडी वापस से रोल करेगा बिहार में। अभी रेड करने का मतलब ही है ना कि ईडी एक्टिव हो गई है अभी। तो नीतीश कुमार अभी किसके पास, इंडिया अलायंस के पास सीटें आएंगी, किस तरीके से देखते हो इसका अवसर? कहीं ना कहीं पहले गठबंधन थी। नीतीश कुमार अगर इस देश के प्रधानमंत्री कुछ दिनों में बन गए तो मुझे कोई इतना ऐसा आश्चर्य नहीं लगेगा। सर, देवेंद्र फडणवीसने असं म्हटलं आहे, शरद पवारांची हवा नष्ट करणारी शक्ती संघ आहे हे त्यांना कळल्यामुळे त्यांनी संघाची स्तुती केली. ऑडियो चेक थांब थांब सगळे केले? इथं